जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तहसील कार्यालय परिसर भव्य संविधान आमचा अभिमान, संविधान आमचा स्वाभिमान। भारतरत्न शिवाजी महाराजांचा राजश्री भारतीय संविधानाचे जनक, तमाम भारतीयांचा अभिमान, भारतरत्न डॉक्टर बाबा संविधान सन्मान रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहा। केंद्रीय मंत्री रामदास जाटोळे साहेबांचा केंद्रीय मंत्री रामदास जाटोळे साहेबांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीराव साठ्यांचा लोकशाहीराव साठ्यांचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा करवीर उमाजी नाईक यांचा करवीर उमाजी नाईक यांचा अहिल्याबाई होळकर यांचा अहिल्याबाई होळकर यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रामभाऊ साठ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बोला रे बोला जय भीम बोला बोला रे बोला जय भीम बोला 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 जय भीम बोला बोला रे बोला जय भीम बोला या अमित शहाचं करायचं काय खाली डोकं वर पाय या अमित शहाचं करायचं काय खाली डोकं वर पाय तडी पार अमित शहाचं करायचं काय खाली डोकं वर पाय। त्या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असणारे पलूस तालुक्यातील सगळ्या गावातून आलेल्या लोकांचं मी पलूस तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो आणि अतिशय शांतताप्रिय असा आपला संविधान मोर्चा निघालेला आहे। आता तहसील ऑफिसला आपण पोहोचलोय सगळी मंडळी। तहसील ऑफिसला काही प्रमुख मान्यवरांची भाषणं होती आणि त्या भाषणानंतर आपण तहसीलदारांना निवेदन द्यायचं आहे। अतिशय किंबहुना आपण पोलीस आंबेडकरांचा मानस आमच्यासारख्या सगळ्या मंडळींना प्रश्न पडलेला आहे। आम्हाला सत्याकांड असेल, परभणीचं काँग्रेस असेल किंवा अमित शहाचं संसदेत वक्तव्य असेल किंवा अनेक ज्या घटना राज्यविरोधी घटनेविरोधी किंवा गोरगरीब लोकांच्या अन्याय अत्याचार होत असतात, अशा पद्धतीचं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीनं आपणास निवेदन सादर करतो आणि निवेदनामध्ये जे आम्ही मागण्या केल्यात त्या मागण्या आपण शासन दरबारी पाठवून या आमच्या मागण्या मान्य कशा होतील याच्यासाठी आपण एक शासनाचं प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न करावे आणि आपण
अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी सगळ्या तालुक्यातील RPIच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आपण स्वागत करतो आणि आमचं निवेदन आपण स्वीकारावं असं मी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. आज पलूस या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भव्य असा संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रामुख्यानं जे अमित शहानी बेताल वक्तव्य केलं, या घटनेचा जाहीर निषेध केला. अरे आंबेडकर आंबेडकर काय म्हणता, पण शहांना मला एवढं सांगायचं आहे की आमच्या आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणलं आणि आज घेतो तो श्वास आणि रक्ताच्या प्रत्येक ठेंबाठेंबात आमचा आंबेडकर आहे आणि मरेपर्यंत आम्ही आंबेडकर आंबेडकर करत राहणार. अशा बेताल वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर आमचे परभणीची जी हत्या संविधानाची प्रतिकृती तोडली म्हणून त्या ठिकाणी जे दंगल म्हणजे मोर्चा काढला होता शांततेत, ती दंगल भडकवण्यात आली आणि त्या भडकवण्याच्या दंगलमध्ये आमचे 2 भीमसैनिक या ठिकाणी मारले गेले. या घटनेचा देखील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये मदत मिळावी. SITची चौकशी करून जे पोलीस दोषी आहेत त्यांना निलंबित करून कायमचं कामावून काढावं अशी या ठिकाणी विनंती करतो. तिसरा मुद्दा, बीडचे मस्साजोगचे सरपंच हे बौद्ध बांधवासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि अॅट्रॉसिटी दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशननी दाद घेतली नाही आणि त्या सरपंचाचं अपहरण करून हत्या केली. त्या सरपंचाचं या ठिकाणी आंबेडकरी समुदाय RPI बलिदान व्यर्थ बलिदान जाऊ देणार नाही आणि संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना मोका लागला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि कोण जो अक्का आहे या अक्काची गाढवावरनं बीड शहरात धिंड काढली पाहिजे. अन्यथा इथल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जर अक्का घावत नसेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता अक्काला शोधून त्याचं पाय बांधून या ठिकाणी इथल्या पोलिसांना देईल आणि अतिशय क्रूरपणे जे हत्याकांड घडलं या घटनेचा आणि महाराष्ट्रात भारतात जे संविधानाच्या विरोधी घटना घडत असतात या सगळ्या घटनेचा आज पलूस तालुक्यातले आमचे प्रमुख पदाधिकारी, सगळ्या महिला भगिनी, सर्व गावातून आलेले कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन आज या ठिकाणी पलूस या ठिकाणी तहसीलदार ऑफिसवरती संविधान सन्मान मोर्चा संपन्न झालेला आहे. आणि 21 दिवस अहोरात्र अभ्यास करून जे राज्यघटना तयार केलेली आहे